रेयॉन वर्कर्स युनियनच्या अवैध निवडणुकीच्या विरोधात कामगारांनी कंपनी प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त करत सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या मुख्य गेटसमोर भव्य गेट मीटिंग आयोजित केली। कामगार नेते राजाराम साळवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। कामगार एकता जिंदाबादच्या जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। कामगारांच्या एकजुटीने प्रशासनाला स्पष्ट संदेश दिला की अन्यायाविरोधातील हा लढा निर्णायक ठरेल। या सभेस मध्ये राहून राहुल साळवी, मेघनाथ पाटील, कैलास पाटील, मंगेश शेलार, नारायण दांडे, चंद्रकांत ठाणेकर, विजय जोशी, यांसह अनेक प्रमुख कामगार नेते, प्रतिनिधी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। सभेत बोलताना राजाराम साळवी बोलले की नेत्यांनी कंपनी प्रशासनाच्या मनमानी कारभारावर तीव्र शब्दात टीका केली। स्मशानभूमीत घेण्यात आलेली निवडणूक ही अवैध आहे। ज्या ठिकाणी मुर्दे जाळले जातात तिथे ही निवडणूक घेऊन कंपनीने लोकशाहीच जाळली आहे। बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याऐवजी बंद दरवाजामागे निवडणूक लादण्यात आली, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली। मला वाटतं मी सर्व सांगण्यापूर्वी आज जिस वजह से ये सब लोग आप लोग जमा है और उसका एकमेव जिम्मेदार मैं हूँ। ये पाप मैंने किया था आज 3 साल पहले, ये पाप मैंने किया था जिसके लड़ाई में आज तुम मेरे सामने बैठे हो। लेकिन दोस्तों चित्र दिसतं, लोक रस्त्यावर आलेले आहेत, त्याला कारण तेच आहे की संघर्ष समितीला ते पटत नाही की जी इलेक्शनच झाली नाही ती जर डिक्लरेशन करणं स्मशानभूमी पाहिजे का? स्मशानभूमीमध्ये जर इलेक्शन डिक्लेअर करायचे असेल तर स्मशानमध्ये मुर्दे नेले जातात, इलेक्शन नाही। मुर्द्यांचं इलेक्शन झालं का असं म्हणाल तुम्हाला हरकत नाही? मुर्द्याचंच इलेक्शन झालेलं आहे।